नमस्कार, मी संकेत आवटे. कर्ज घेत असाल तर थांबा. तेच कर्ज तुम्हाला श्रीमंत पण कसं बनवेल, गरीब पण कसं बनवेल? का एखाद्या कर्जापासून आपल्याला दूर राहायला पाहिजे, का एखाद्या कर्जाच्या आपण जवळ जायला पाहिजे? कर्ज आयुष्यात असणं इम्पॉर्टंट आहे, पण चुकीचं कर्ज जर तुमच्या आयुष्यात असेल तर कधीही तुमची प्रगती होणार नाही. कुठलाही श्रीमंत व्यक्ती घ्या, तो आज एवढ्या मोठ्या कर्जाच्या जाळ्यात अडकलाय असं तुम्हाला वाटतं की तुम्ही विचारही करू शकणार नाही, पण तेच कर्जाचं जाळं त्याला श्रीमंत बनवत आहे. तुम्हाला माहिती आहे, टाटा मोटर्स किंवा आपले टाटा ग्रुप खूप जास्त कर्ज आहे. तुम्हाला वाटेल की अरे यार एवढं कर्ज आहे, थोडं जरी मागे पुढे झालं तर ग्रुप संपू शकतो. अदानी ग्रुप जेवढा इन्कम आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्यांचं कर्ज आहे, पण तरी सुद्धा ते खूप चांगल्या प्रकारे सर्व्हाइव्ह करतात. अंबानी ग्रुप खूप मोठ्या कर्जाच्या विळख्यात आहे, पण ते कर्ज ते त्याप्रमाणे मॅनेजही करतायत. इवन टेस्ला किंवा इतर कुठल्याही मोठ्या कंपन्या खूप मोठ्या कर्जाच्या बोजावर अडकलेल्या आहेत, पण ते कर्ज आहे म्हणून त्या कंपन्या तिथपर्यंत आहेत. जेव्हा मी कर्ज घेतो आणि स्केल करायला जातो तेव्हा तो बिझनेस मोठा होतो. पण वन बाय वन काही गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, ज्या गोष्टींचा वापर करून खूप मोठ्या लेवलला तुम्हाला स्केल करता येईल आणि ज्या कर्जाच्या विळख्यात तुम्ही अडकलाय त्यामधून सुद्धा बाहेर पडता येईल. पहिली आणि महत्वाची गोष्ट, कर्ज त्याच गोष्टींसाठी काढा ज्या गोष्टींसाठी गरजेचं आहे. म्हणजे काय? विनाकारण वायफळ चैनीच्या गोष्टींसाठी कर्ज काढू नका, आणि जर ते काढत असाल तर तुम्ही 100% फसणार. एक उदाहरण देतो. मला मोबाईलची गरज आहे, मी मोबाईल घेणार आहे. माझा इन्कम आहे 20,000 रुपये, पण मी मोबाईल घेतोय 2 लाख रुपयांचा, तोही EMI वर. खूप मोठी ब्लंडर मिस्टेक करतोय. इमॅजिन करा, 5 महिने मी मेहनत करतोय एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या ठिकाणी, एखाद्या बिझनेसमध्ये, 20,000 रुपये पर मंथ कमवतोय. 20,000 100 1 लाख रुपये झाले. 10 महिने मेहनत कराल तर 2 लाख रुपये झाले. राऊंड फिगर, 1 वर्षाची कमाई मी एका फोनसाठी वेस्ट करतोय. बरं एवढंच नाही, त्याच्यावर हप्त्यानी भरतोय. म्हणजे जवळपास 13, 14, 15 महिन्याची मेहनत वाया जाते एका फोनसाठी. म्हणजे विचार करा, रोज जे काही धक्के खाताय तुम्ही, एका फोनसाठी 1 वर्ष मेहनत करताय. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. अननेसेसरी बजेटला स्ट्रेच करतोय. नो डाऊट तुम्हाला फोनची गरज आहे, एक 50,000च्या फोनची गरज आहे, 30,000च्या गरज आहे, 20,000च्या गरज आहे, पण त्याला पण स्ट्रेच करून डबल करून घेऊन जातोय. मला बाईक हवी आहे, नो डाऊट मला जॉबला जायचं आहे, जॉबसाठी गरजेचीच आहे, कंपल्सरी आहे, घरी एखादी बाईक असावी या मताचा मी सुद्धा आहे. आणि जर मला बाईक हवी आहे आणि ती बाईक 1 लाखाची माझं काम करू शकत असेल तर मी तिथं 2 लाखाची बाईक परचेस करतोय, बजेट स्ट्रेच करून, बिकॉज ऑफ EMI. बऱ्याच लोकांच्या आयुष्यात हे क्रेडिट कार्ड आणि EMI जेव्हापासून आलंय ना, तेव्हा हे सगळे लोक या कर्जाच्या विळख्यात अडकत चाललेत. जेव्हा जेव्हा माझ्याकडे लोक येतात, बरेच लोक रिचमीशी संपर्क साधतात, या नंबरला कॉल वगैरे करतात, त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असतं, कुठल्या कुठल्या चांगल्या इन्व्हेस्टमेंट आहेत, खराब इन्व्हेस्टमेंट आहेत, डिस्कस करायचं असतं, त्यांना त्यांच्या गोलपर्यंत मला घेऊन जायचं असतं. पण यामध्ये मोठा अडथळा कुठला असतो माहिती आहे? हेवी क्रेडिट कार्डवर लोन असतात त्यांच्या, वेगवेगळ्या प्रकारे अनसिक्युअर्ड आणि पर्सनल लोन असतात, जे 15-20% इंटरेस्ट पे करतात. काही हात उसनं घेतलेलं असतं, महिन्याला 3%, 4%, 5% हे लोक पे करतात आणि इथंच जाऊन फसतात. मी त्यांना साधा प्रश्न विचारला, का काढलं हे कर्ज? इमर्जन्सी होती म्हणून मी हे सर कर्ज काढलं, हात उसनं घेतलं. मी दुसरा प्रश्न विचारला, घरी सोनं आहे ना, ते सोनं का नाही ठेवलं? अरे नाही सर, दुसरं काही ऍसेट आहे जे तुम्ही बँकेमध्ये ठेवू शकता, त्याच्या प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन. कशाला सर, बदनामी होईल. अरे पण 5% जेव्हा तुम्ही घेता त्यावेळी बदनामी होत नाही का? अननेसेसरी चुकीच्या पद्धतीने तुम्ही विचार करताय म्हणून फसत जाताय. सिंपल लॉजिक आहे, 8 ते 9% तुम्हाला गोल्ड लोन मिळतं, मग कशाला मला सावकारी कर्ज काढायला पाहिजे? प्रॉपर जर तुम्ही लोन बँकेकडून घेत असाल आणि योग्य कारणासाठी घेत असाल तर ठीक आहे. दुसरी आणि महत्वाची गोष्ट की कर्जाचं व्याज जे आहे ते मॅटर करतं. जर समजा ऑलरेडी तुम्ही चुकलाय, बरं चुकलाय म्हणून मला 10 वर्ष 20 वर्ष तसंच फेडत बसायचं आहे का? तर 100% नाही. जेव्हा तुम्ही महिन्याला 3%, 5% वगैरे पे करताय ना, तुम्ही कधीच त्या जाळ्यातून सुटू शकत नाही. मग याला सेफर उपाय काय? तर त्याच्यापेक्षा कमी इंटरेस्ट रेटने दुसरीकडे लोन मिळतं का बघायचं. म्हणजे जर मला एखादी बँक माझ्या घरावर कर्ज देत असेल, माझ्या बाईकवर, कारवर कर्ज देत असेल तर ते कमी व्याजदराने घ्यायचं आणि जे जास्त व्याजदराने घेतलेलं कर्ज आहे ते नील करून टाकायचं. बरं, तिसरा पॉइंट हा येतो, इलॉन मस्क असेल किंवा इतर कुठलेही मोठमोठे बिझनेसमॅन 0 टॅक्स भरले असं तुम्ही ऐकलं असेल. एक आकडे मी तुमच्या समोर मांडतोय. 5.5 बिलियन जेव्हा यांची कमाई होती, 5.5 बिलियन डॉलरमध्ये बोलतोय बरं का, तेव्हा यांनी 0 टॅक्स भरला. 3.1 बिलियन होता, 48 मिलियन डॉलर यांनी टॅक्स भरला. साहेब, त्याच्या टोटल कमाईच्या 1.5% म्हणजे 1.5% टॅक्स त्यांनी भरलेला आहे. आणि जेव्हा 2.3 बिलियन डॉलर कमाई होती तेव्हा 0 टॅक्स होता. ओव्हरऑल $10.8 बिलियन
कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, हे रुपयांमध्ये किती होतं एकदा कॅल्क्युलेट करून बघा. $10.8 बिलियन, यावर टोटल टॅक्स भरला $48 मिलियन, जो टोटल इन्कमच्या 0.4% होतो. निग्लिजिबल, नथिंग, टॅक्स भरलाच नाही असं तुम्ही मानू शकता. बरं, हे कसं शक्य आहे? तर हे शक्य आहे ॲसेटमुळं. आता खरी गेम तुम्हाला मी समजावून सांगतो. बघा, या सगळ्या गोष्टींवर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो, प्रॉपर एक्सेल शीटवर तुम्हाला ते समजावून सांगू शकतो. आता मी तुम्हाला 3 पॉईंट डिस्कस करतोय, अजून एक पॉईंट डिस्कस करणार आहे. तर यामधला कुठलाही डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल ना, तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या विषयावर मी डिटेल व्हिडिओ बनवेन. पहिला मी तुम्हाला काय सांगितलं की जे आता सध्या तुम्ही लोन घेताय ते कुठून घ्यायला पाहिजे, कसं घ्यायला पाहिजे, किती व्याजदर असायला पाहिजे, चैनीच्या गोष्टींसाठी असायला नको. दुसरी गोष्ट आपण डिस्कस केली आणि ती महत्त्वाची आहे, हायेस्ट इंटरेस्ट रेट असलेले, व्याजदर असलेले ते लोन तुम्ही नील करा आणि कमी व्याजदर असलेले लोन घ्या, जेणेकरून तुमचा EMI कमी होईल आणि लॉंगर रनमध्ये खूप कमी अमाऊंट तुम्हाला पे करावी लागेल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, टॅक्स भरण्याची गरज पडत नाही. जेव्हा मी ₹1 कमवतो त्यातले 10 पैसे 20 पैसे टॅक्स देतो. जेवढ्या वेळेला मी त्या पैशाला रोटेट करेन, बाय सेल, तेवढ्या वेळेला मला टॅक्स भरावा लागेल. उदाहरण देतो, हा मी पेन परचेस करतोय, या पेनची प्राइस आहे ₹10, मी पुढे विकला ₹15, ₹5 कमवले, तुरंत ₹5 मला टॅक्स भरावा लागणार आहे. गेला असं वर्षात मी 2-3 वेळेला केलं, 2-3 वेळेला मला त्या अमाऊंटवर टॅक्स भरावी लागणार आहे. आता हे सोप्या भाषेत सांगतोय बरं का, अननेसेसरी सीए लोकांनी कमेंट करायला नकोय, परत त्याचं कॅल्क्युलेशन होणार, एक्सपेन्स वजावणार वगैरे वगैरे, ते टॅक्सेशन कसं असतं यात नका शिकवत बसू. पण एक ब्रॉडर लेवलला मी कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय. समजा तुम्ही घर विकत घेतलंय, त्याच्यावर कॅपिटल गेन टॅक्स लागतो, जेवढं त्याची व्हॅल्यू वाढेल तेवढी. किंवा तुमचा फ्लॅट असेल, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, तुम्ही म्हणत असाल ना, आजोबांनी ₹1,000 घेतलं होतं ते, आज त्याची किंमत ₹50 लाख आहे. माझ्या वडिलांनी ₹2 लाख फ्लॅट घेतला होता, आज त्याची किंमत ₹30 लाख आहे. पण जी किंमत वाढली त्यावर टॅक्स भरावा लागतो. तुम्ही भरलाय का? नाही. तो टॅक्स कधी भरावा लागतो? जेव्हा तुम्ही ती गोष्ट विकणार तेव्हा. सो इलॉन मस्कनी काय केलं, आपला जो पैसा आहे तो इक्विटीच्या स्वरूपात स्टोअर केला. म्हणजे काय, 1,00,000 कोटी शेअर्स बाय करून ठेवलेत त्याने. आता 1,00,000 कोटीवर टॅक्स कधी लागणार? जेव्हा मी ते विकणार तेव्हा, त्याच्या आधी टॅक्स लागत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही म्हणाल खायला प्यायला तरी विकेल ना, काहीतरी त्याला हवा असेल ना. नक्की बरोबर आहे, पण ज्या गोष्टी त्याला हव्या आहेत तो काय करतो? लोन घेतो. फॉर एक्झाम्पल, मला एक एक्सपेन्सिव्ह कार बाय करायची आहे, लोनवर घेऊ शकतो. एखादी एक्सपेन्सिव्ह प्रॉपर्टी मला परचेस करायची आहे, लोनवर घेऊ शकतो. मला एक मोठा एक्सपेन्स करायचा आहे XYZ गोष्टीसाठी, लोन घेऊ शकतो. परिणामी लोनचा इंटरेस्ट रेट मी मायनस करू शकतो. आता या बिझनेसच्या टर्म्स आहेत सगळ्या, मी यामध्ये एक्सप्लेन करत बसत नाही. कशा प्रकारे मला टॅक्समधून त्याची सवलत मिळते हे आता इथं बोलण्याची गोष्ट नाही आहे, कारण हा खूप मोठा टॉपिक आहे. एक्सेलवर जर बसलो तर अर्धा तास एक्सप्लेन करण्यासारखा आहे. कमेंट करा इलॉन मस्क. जर तुमच्या 1,000 कमेंट आले तर या विषयावर मी डिटेल व्हिडिओ बनवेन. सो समजण्यासारखी गोष्ट ही आहे की मला मेनली फोकस करायचा आहे ऍसेट बिल्डिंगवर. रोटेशन फास्ट नाही झालं पाहिजे. म्हणजे काय, मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, दर वर्षाला विकत बसायचं, दर 6 महिन्याला विकत बसायचं. अरे पाकिस्तान हमला करणार आहे, काढून टाका. मूर्खपणा आहे. का आहे तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन भरावं लागेल. एक्झॅक्ट बॉटम, एक्झॅक्ट टॉप कोणालाही मिळत नाही. हेज करायचं आहे, काही गोष्टी तुम्हाला करायच्या, त्यासाठी तुम्ही बाईंग सेलिंग करताय थोडंसं शॉर्ट टर्म मध्ये, फाईन करू शकता. पण टोटल ऍसेट सगळे विकून टाकणं मूर्खपणाची लक्षण आहे. थोडासा शब्द हार्ड आहे, पण हा तुमचं खूप मोठं नुकसान करू शकतो. जर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स केले ना तर तुम्हाला कळेल. समजा तुम्ही 5 वर्षापासून मार्केटमध्ये आहात किंवा 10 वर्षापासून आहात. विचार करा 10व्या वर्षी आधी एक इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली आणि ती आजही तशीच ठेवली असेल, भले आता मार्केट थोडं डाऊन आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही वारंवार बाईंग सेलिंग केलंय. बरं, वारंवार बाईंग सेलिंग करून तुम्हाला किती मिळाले वर्सेस त्यावेळेला बाय करून आता पण तुम्ही तसंच ठेवलंय, तर आजचे माझे रिटर्न काय असतील हे जर तुम्ही बघितलात ना, तर मी होल्ड केलेल्या रकमेवर जास्त रिटर्न दिसतील. का? जेवढा वेळ मी त्याला होल्ड करतोय तेवढं त्याचं कंपाऊंडिंग होत जातं. मी सेल करत बसलो, बरं मला सरळ टॉप मिळाला नाही, बरं मी परत बाय पण केलं, पण एक्झॅक्ट बॉटम पण मिळाला नाही. यामुळे मी फसत गेलो. बरं एवढं झालं ते झालं. साहेब आले माझ्याकडे आणि मला म्हणाले की अरे यार, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स दे दो 20%, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स दे दो 12%. मग यावरून झाला प्रॉब्लेम काय, तर इकडे 20%, तिकडे 12.5%. मी भरतच बसलो, माझी अमाऊंट कमी होत गेली. जर मी लॉंग टर्म साठी होल्ड करतोय तर जो टॅक्स लागत होता ना, तो टॅक्सचा पैसा पण माझ्याकडे आहे. बरं नुसता माझ्याकडे नाही, तो इन्व्हेस्टेड आहे. बरं नुसता इन्व्हेस्टेड नाही, तो वाढत चाललाय. म्हणजे मी सरकारला जो पैसा देणं लागत होतो तो माझ्याकडेच आहे, तसाच राहिला, त्याच्यावर आणि इन्कम वाढत गेला. याला म्हणतात स्मार्ट इन्व्हेस्टमेंट. आता तुम्ही म्हणाल कधी ना कधी तर टॅक्स द्यायचा आहे,
पण यामध्ये पण एक गेम असते ज्याला म्हणतात टॅक्स हार्वेस्टिंग. टॅक्स हार्वेस्टिंग वेगवेगळ्या मार्गाने करता येतं. कसं बरं, जेव्हा मार्केट डाऊन जातं तेव्हा काही क्वांटिटी जाणून बुजून विकल्या जातात. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, टॅक्सचा स्लॅब तर कन्सिस्टंटली वाढत जातो. आता मिनिमम टॅक्स एक्झम्पशन कितीला मिळतं? 1.5 लाख रुपये प्रॉफिट बुकिंग करत असाल आता तर टॅक्स फ्री इन्कम आहे. जो आधी 1 लाख होता, 1.25 लाख झाला, 1.5 लाख झाला, हा भविष्यात वाढत जातो. तिसरी महत्वाची गोष्ट, तुमचा टॅक्स स्लॅब पण वाढत जातो ना. आधी 5 लाख टॅक्स फ्री होते, 7 लाख झालं, 12.5 लाख, 12 लाख आता टॅक्स फ्री होत आहेत. याचा अर्थ मी थोडं थोडं प्रॉफिट बुकिंग केलं तरी सुद्धा मला मेजर इम्पॅक्ट होणार नाही. अशा सगळ्या गोष्टी आहेत टॅक्स प्लॅनिंगमध्ये, ते विचारात घेणं गरजेचं आहे. पुढे जाण्याआधी जर तुम्हाला एखादा बिझनेस करायचा असेल, सेम आमच्यासारख्या बिझनेसमध्ये उतरायचं असेल, चांगल्या लेवलला त्याला स्केल करायचं असेल, जॉब करत करत सुद्धा तुम्हाला बिझनेस करायचा असेल, आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या यामधून खूप मोठा अर्निंग सोर्स जर तुम्हाला बिल्ड करायचा असेल तर त्यासाठी आम्ही तुमची मदत करू शकतोय. 0 पासून हिरो पर्यंत नेण्याची जबाबदारी ही माझी असेल. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर या नंबरला कॉल करा आणि आजच आमच्यासोबत पार्टनर बनू शकता. चौथी आणि महत्वाची गोष्ट, स्मार्ट बाईंग. स्मार्ट बाईंग म्हणजे काय हो? माझ्याकडे पैसे आहेत, मी गेलो आणि फ्लॅट परचेस केला, मूर्खपणा. माझ्याकडे पैसे आहेत, XYZ प्रॉपर्टी कोणीतरी सांगतो म्हणून मी बाय केली, मूर्खपणा. आपण डिसिजन विचार करून घेणं प्रचंड गरजेचं आहे. माझी एक प्रॉपर्टी आहे, 1.5-2 वर्षापूर्वी मी बाय केली असेल. ती प्रॉपर्टी मी लोनवर बाय केली. फॉर एक्झाम्पल 1 कोटीचं मी लोन केलं, एक्झाम्पल म्हणून सांगतो बरं का. 1 कोटीचं लोन केलं, त्याला अप्रॉक्सिमेटली मला 80,000 रुपयांचा हप्ता येतोय. थोडेसे वरून मी पैसे माझ्या खिशातल्या त्यामध्ये टाकले होते. मला जो त्यामधून इन्कम जनरेट होतो तो 70,000 रुपयांचा जनरेट होतो. फॉर एक्झाम्पल 80,000चा EMI आहे, 70,000 ऑलरेडी मला त्या प्रॉपर्टीमधून EMI येत आहे, जो की भाड्याच्या स्वरूपात येतोय. रेंट 70,000 रेंट आला, 80,000 मला हप्ता भरायचा आहे. 10,000च मला फक्त खिशातनं भरावे लागतात आणि थोडी वरची मी अमाऊंट माझ्या खिशातून टाकली होती आणि 5,000 एक्स्ट्रा पकडून चाला, किंवा राऊंड फिगर 10,000 बाकीचा खर्च मेंटेनन्स येते, 10,000 आपण पकडू, म्हणजे 20,000च मी ऍक्च्युअली खिशातून देतोय. याचा अर्थ तुम्हाला कळतोय का? तर 20,000 रुपये पर मंथ मध्ये मला ती 1.5-2 कोटी रुपयांची प्रॉपर्टी मिळाली. आता 20,000 रुपये समजा मी 20 वर्ष जरी भरत गेलो तरी वर्षाला जी अमाऊंट भरणार आहे ना, 12-2-24, 2.5 लाख रुपये मी इथं भरणार आहे. बरं, 2.5 लाख गुणिले 20 जर केला तर 2.5 गुणिले 10 25 लाख रुपये होतात, आणि परत 10 50 लाख रुपये मी 20 वर्षात भरणार आहे. पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट, माझा हप्ता तर वाढणार आहे का? नाही, तो काय होणार आहे? कमी होणार आहे. का? तर व्याजदर आपले कन्सिस्टंटली ड्रॉप होत चालले. कदाचित माझा 80,000चा हप्ता 75 येईल, 70 येईल, 60 पण येईल. जसा रेपो रेट डाऊन होणार माझा EMI डाऊन होणार आहे. ही पहिली गोष्ट. पण मजेदार गोष्ट काय आहे, मला मिळणारा EMI किंवा मला मिळणारा रेंट, भाडं हे 70,000 राहणार का हो? नाही ना, कारण दर 3 वर्षाला त्यामध्ये 15% वाढ होते, असा अग्रीमेंट आहे. मला वाटलं 3 वर्षांनी की हा ग्राहक मला नको आहे, मी दुसऱ्याला घेणार आहे, मी दुसऱ्या भाडेकरूला ते भाड्याने देऊ शकतो, दुसरं ऑफिस तिथं येईल, त्याच्याकडून एक्स्ट्रा मी रेंट घेऊ शकतो. परिणामी माझं भाडं हे वाढत जाणार आहे. आज जे मला 70 मिळतं ते 72 होईल, 75 होईल, 80 होईल, 90 होईल, 100 होईल, म्हणजे 1 लाख पण होऊ शकतं. परिणामी माझा EMI कमी असणार आहे आणि रेंट माझ्याकडे जास्त येणार आहे, हे पण होऊ शकतं. पण चला, गेला बाजार आपण काय पकडलं आहे तसंच सगळं चालू राहिलं आणि मी किती रुपये भरले? तर 50 लाख रुपये मे बी एक्स्ट्रा भरले, असं आपण पकडून चालूयात 20 वर्षांमध्ये. पण 20 वर्षानंतर त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू मे बी 5 ते 10 करोड रुपये होऊ शकते. ज्या पद्धतीनं 8% जरी आपण ग्रोथ पकडली तरी सुद्धा 2 कोटीची जी माझी प्रॉपर्टी आहे ती मिनिमम 10 कोटीच्या आसपास जाऊ शकते, आणि जर ती त्या लेवलला गेली तर 50 लाखामध्ये मला 10 कोटी मिळू शकतात. हे बेसिक लॉजिक असतं. प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करताना यील्ड खूप जास्त मॅटर करतो, तो एरिया प्रचंड मॅटर करतो, आणि यामध्ये नो एक्सक्यूज, कारण एक मोठी अमाऊंट आपण लावतो. स्टॉक आणि म्युच्युअल फंड मध्ये काय होतं, 10,000, 20,000, 25,000 लावलेत, 1 लाख रुपये लावलेत, 10 लाख रुपये लावलेत, काही प्रॉब्लेम नाहीये. डिसिजन चुकलाय का? बदलून टाका, सेल करा, दुसरीकडे बाय करा. प्रॉपर्टीमध्ये इमिडिएट ऍक्शन घेता येत नाहीत, कारण ऑलमोस्ट 10% आपण ते परचेस करण्यासाठी कॉस्ट लावलेली असते. म्हणजे जर मी 1 कोटीची एखादी प्रॉपर्टी बाय करतोय तर 8-10 लाख रुपये माझे टॅक्सेसमध्येच जातात. गव्हर्नमेंटचे टॅक्स असतील, वकिलाचा खर्च असेल, पेपर नोटीस असेल, 1000 गोष्टी असतात यामध्ये. मग तिकडे तो गेलेला पैसा परत कधीच नाही मिळत. सो परिणामी आपण तिकडे मोठा लॉस बुक करतो, जो की इकडे मेजर लॉसेसचे चान्सेस नाही. सो सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की लोन फायद्याचा आहे,
पण योग्य गोष्टीसाठी घेतलं तर ते प्रचंड फायद्याचं आहे. एक उदाहरण देतो. मी 1 कोटीचं लोन घेतलं, 9% व्याजदराप्रमाणे घेतलं. ही एक्सरसाइज मी तुम्हाला पण करायला सांगणार आहे बरं का. लोन कॅल्क्युलेटर प्लीज सर्च करा गुगलवर, कुठलंही लोन कॅल्क्युलेटर घ्या, 1 कोटीचं लोन काढा, 9% व्याजदर लावा, टोटल 20 वर्षांमध्ये लोन मला ते पे करायचं आहे. टेन्युअर किती असेल? 20 वर्ष. टोटल अमाऊंट तुम्ही जी पे कराल ना, ती टोटल अमाऊंट असेल 2,15,00,000 रुपये. 20 वर्षात 2,15,00,000 रुपये मी पे केले. पण 9%नीच जर मी लमसम इन्व्हेस्टमेंट केली, FD केली, XYZ काहीही करा, किंवा मार्केटमधून रिटर्न येऊ देत, कॉम्बिनेशन करा, मल्टी कॅपमध्ये जा, मल्टी असेटमध्ये जा, काहीही करा. जर मी 9% रिटर्न जनरेट केले 1 कोटी रुपयांवर, तर 20 वर्षांमध्ये माझी अमाऊंट होते 5,60,00,000 रुपये. व्याजदर तेवढाच, अमाऊंट तेवढीच, पण 5,60,00,000 रुपये झाले. पण इंडेक्समध्ये टाकले मी, इंडेक्स तर आरामात 15%नी ग्रो होतोय. नो गॅरंटी, बट पास्ट परफॉर्मन्स तरी मला तोच सांगतोय. जर मला तेवढे चांगले रिटर्न मिळाले तर माझा टोटल आकडा बनतो 16,36,00,000 रुपये. कसे? 15% प्रमाणे. तेच 1 कोटी रुपये. आता तुमच्या कमेंट येतात बरं का, सर मग लोन कशाला घ्यायचं? पैसे असतील तर, पैसे असतील त्यानंच लोन घ्यायचं असतं. पैसे नसणाऱ्यांनी लोन घ्यायचं नसतं, हे डोक्यात फिट ठेवा. माझ्याकडे 1 कोटी आहेत म्हणून मी लोन घेतोय, नसतील तर मी लोन घेतलं नसतं. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही पैसा नसताना लोन घेता, तेव्हा तेव्हा तो तुम्हाला दारिद्र्यात नेऊन टाकतो. हार्ड शब्द आहे, त्रासदायक आहे, मनाला लागणार आहे. तरी सुद्धा मला वाटतं 50-60% लोकांना पचणार नाही. काहीतरी कमेंटमध्ये उलट सुलट लिहिणार, पण 50 ते 60% लोक तुमच्यातले असे असणार आहेत जे शांतपणे विचार करतील आणि त्यांना या गोष्टी पटतील. कर्ज कधीही तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही जर तुम्ही ते चैनीच्या गोष्टींवर खर्च करताय तर. प्रॉपर लोन काढण्याच्या कन्सेप्ट अशा असतात. या प्रत्येक कन्सेप्टवर मी डिटेल अर्ध्या तासाचा व्हिडिओ बनवू शकतो, तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगू शकतो. जर तुम्हाला या 4 पॉईंटपैकी कुठल्याही पॉईंटबद्दल डिटेल जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी डिटेल व्हिडिओ बनवेन. आणि महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. प्रत्येकाला समजायला पाहिजे लोनचं महत्त्व काय आणि लोनचं नुकसान काय आहे. ही जबाबदारी मात्र तुमची. व्हिडिओ बनवण्याचं काम मी पूर्ण केलेलं आहे. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, तेही हक्काने. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.